पहा एक्झाम्पल प्रूव्ह दॅट थर्ड एक्झाम्पल आहे हे स्क्वेअर रूट मध्ये दिलेलं आहे 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. तर हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. तर हे प्रूव्ह करत असताना आपल्याला सुरुवातीला लेफ्ट हँड साइड लिहून घ्यावी लागेल. लेफ्ट हँड साइड अगोदर लिहून घ्यायची आहे. पहा LHS is equal to in square root 1 minus sin theta upon 1 plus sin theta. हा, तर या साईडला आपल्याला सिम्प्लिफाय करत जायचं आहे. तर सिम्प्लिफाय करायचं असेल तर काय करावं लागतं पहा. आता इथे स्क्वेअर रूट मध्ये इथे जर पाहिलं डिनॉमिनेटर जो आहे तो 1 प्लस साइन थिटा आहे. तर हा 1 प्लस साइन थिटा आहे. तर इथे 1 मायनस साइन थिटाने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचे आहेत आतल्या आतमध्ये, लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे सिम्प्लिफाय करता येतं. जसं आपण कॉन्जुगेट पेअरनी सर्च टॉपिक मध्ये मल्टिप्लाय करत होतो, तर त्या पद्धतीने इथे घ्यायचं आहे. पहा इन स्क्वेअर रूट, तर इथे ब्रॅकेट मध्ये मी लिहितो 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट कंप्लीट अपॉन 1 प्लस साइन थिटा. ते आपण हे ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे. आता याला मल्टिप्लाय करताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम टर्मली आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं. तर इथे फक्त मायनस साइन घ्यायचं आहे आपल्याला आणि मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. तर इथे वरती 1 मायनस साइन थिटा आणि इथे 1 मायनस साइन थिटा, तर याने मल्टिप्लाय करायचे आहेत. तर याच्यामुळे काय, अगोदरच्या स्टेपची व्हॅल्यू चेंज होत नाही हे लक्षात घ्या. कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला सेम टर्मने आपण मल्टिप्लाय केलेले आहेत. आता याचा फायदा काय होतो पहा सिम्प्लिफाय करताना. तर इथे इन स्क्वेअर रूट, तर ह्या 2 टाइम्स इथे मल्टिप्लिकेशन आहे 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. जसे एक्स इंटू एक्स स्क्वेअर लिहितो, तसा इथे आपल्याला 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर झाला 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, आता इथे पहा एका ब्रॅकेट मध्ये प्लस आहेत आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये इथे मायनस आहे. त्यामुळे याचं एक्सपान्शन करताना जसं आपण फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी असेल, तर त्याचं एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करतो. तर त्या मेथडने इथे 1 चा स्क्वेअर येईल. इथे 1 चा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे साइन थिटाचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा मिळेल. ओके, आता नेक्स्ट स्टेप पहा. तर याला अजून आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं. तर हे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहेत, लक्षात घ्या. तर त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू. तर आपल्याला इथे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर हे साइन स्क्वेअर थिटा इकडे न्या, त्या बाजूला काय मिळेल पहा. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा तर आता आपल्याला ही व्हॅल्यू इथे ठेवायची आहे, लक्षात घ्या. आता इथे मी डायरेक्टली तो पहा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा येते 1 मायनस
साइन स्क्वेअर थिटा आहेत हे लक्षात घ्या. इथे पहा हे आहे तसं वरचं लिहितो 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि अपॉन आपल्याला तेथे व्हॅल्यू ठेवायची आहे. इथे पहा 1 मायनस हे 1 स्क्वेअर म्हणजे 1 आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू इथे पहा कॉस स्क्वेअर थिटा येते ती इथे व्हॅल्यू ठेवायची आहे कॉस स्क्वेअर थिटा. ओके. हा आता आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. आता इथे स्क्वेअर रूट कसं घेऊ शकतो पहा आपण. स्क्वेअर रूट घ्यायचं आहे म्हणजे इथे 2 आणि हे स्क्वेअर रूट जाईल. ओके. आणि इथे डिनॉमिनेटर मधलं हे स्क्वेअर निघून जाईल. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप जी आहे ती काय मिळेल पहा इज इक्वल टू 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मिळेल. कॉस थिटा मिळेल. ओके. पहा इथे 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा असं मिळेल. आता नेक्स्ट स्टेप पहा. तर आता आपल्याला पुढे इथे काय करायचं आहे ते लक्षात येणं गरजेचं आहे. तर पुढे आपल्याला पुढची स्टेप सोडवत असताना हे सेपरेट करायचंय. 1 मायनस साइन थिटा वरती आहेत की नाही. तर आता तेच आपल्याला सेपरेट करायचे आहेत. सेपरेट कसे करायचे आहेत पहा इज इक्वल टू इथे पहा 1 अपॉन कॉस थिटा लिहिणार आहे. 1 अपॉन कॉस थिटा आणि इथे मध्ये मायनस साइन आहे मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा हे लक्षात आलं का. तुम्ही मायनस करून पाहू शकता. इथे सबट्रॅक्शन करून पहा 1 मायनस कॉस थिटा आणि मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. पहा डिनॉमिनेटर इक्वल आहे त्याच्यामुळे 1 मायनस साइन थिटा वरती येतील न्यूमरेटरच्या ठिकाणी आणि कॉस थिटा सेम आहे डिनॉमिनेटर तो कॉस थिटा इथे येईल. म्हणजे आपण हे सहसा सोडवताना याच्यावरून सोडवताना हे असं सोडवतो. तर हे सोडवलेलं आहे असं समजून आपण सेपरेट केले इथे 5 सेपरेट केलेले आहेत. आता मात्र आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच हा कोणाचा इनव्हर्स आहे 1 अपॉन कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे कॉस थिटा आणि सेक थिटा एकमेकांच्या इनव्हर्स आहेत आणि त्याच्यामुळे 1 अपॉन कॉस थिटा मीन्स सेक थिटा. सेक थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मीन्स टॅन थिटा टॅन थिटा. पहा आता इथे रिझन लिहावं लागेल आपल्याला. पुढे जागा नसल्यामुळे मी इथे ब्रॅकेट मध्ये लिहितोय. रिझन काय लिहायचं आहे तर 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. तर ऑलरेडी हे आपण व्हॅल्यू इथे ठेवलेल्या आहेत आणि म्हणून इथे रिझन मध्ये आपण ते लिहिलेलं आहे. तर आता जर तुम्ही वरती पाहिलं इथं सेक थिटा मायनस टॅन थिटा पहा सेक थिटा मायनस टॅन थिटा आलेलं आहे आणि तुम्ही जर वरती एक्झाम्पल मध्ये पाहिलं तर हीच RHS आहे. म्हणजे आपल्याला RHS मिळाली पहा. म्हणजेच इथे आपल्याला LHS इज इक्वल टू RHS मिळालेली आहे. LHS इज इक्वल टू RHS मिळालेली आहे. म्हणजेच इथे आपण हे प्रूव्ह झालेलं आहे. आणि मग लास्टला इथे पुन्हा LHS आणि RHS लिहू शकता. ओके. तर हे एक्झाम्पल आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. एक्झाम्पल चौथं पुन्हा एकदा पहा. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सेक थिटा मायनस कॉस थिटा सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे म्हणजेच इंटू आहे कॉट थिटा इंटू टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा टॅन थिटा इंटू सेक थिटा. आता आपण LHS लिहून घेतलेले आहे. आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके. आता
LHS लिहिलेली आहे, त्याच्या खाली मी आता इथे व्हॅल्यू ठेवतोय. सेक थिटाची व्हॅल्यू काय आहे पहा. सेक थिटा आणि कॉस थिटा एकमेकांच्या इनव्हर्स आहेत हे लक्षात यायला पाहिजे. सेक थिटा आणि कॉस थिटा एकमेकाच्या इनव्हर्स आहेत, म्हणजेच आपण सेक थिटा इज इक्वल टू 1 कॉस थिटा ठेवू शकतो. 1 कॉस थिटा सेक थिटाची व्हॅल्यू ठेवली, मायनस इथे आलो आपण कॉस थिटा इथे आहे तसेच ठेवायचे कॉस थिटा, नाहीतर याला आणि पुन्हा 1/सेक थिटा कराल म्हणजे मग किचकट होऊन जाईल. तर इथे दिलेले व्हॅल्यू आहे ते मॅक्झिमम साइन आणि कॉस मध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. तर इथे आपण कॉस थिटा इथे आहे तसेच ठेवले आणि इथे मात्र सेक थिटा होते, त्याची कॉसच्या फॉर्म मध्ये व्हॅल्यू ठेवलेली आहे, 1/कॉस थिटा ठेवलेली आहे. आता पुढचा पार्ट पहा, कॉट थिटाची व्हॅल्यू. कॉट थिटा मीन्स कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉस थिटा अपॉन साइन थिटा. आणि टॅन थिटाची व्हॅल्यू याच्या बरोबर इनव्हर्स म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर हे आपल्याला इथे समजणं गरजेचं आहे. ओके. तर आता इथे आपण रिझन लिहिणं गरजेचं आहे. रिझन लिहिताना इथे तुम्हाला काय काय व्हॅल्यू ठेवल्या तर ते लिहावं लागेल. म्हणजेच आपण इथे सेक थिटा इज इक्वल टू 1/कॉस थिटा ठेवली. त्याच्यानंतर कॉस थिटा कॉट थिटा आपण लिहूया लिहिताना. जस्ट मिनिट. तर कॉट थिटाची व्हॅल्यू आपण काय ठेवली ती इथे लिहायचं आहे. कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉस थिटा अपॉन साइन थिटा. आणखीन टॅन थिटाची व्हॅल्यू ठेवली. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर हे असं आपल्याला इथे रिझन लिहायचं आहे. ओके. आता पुढचा पार्ट पहा. इज इक्वल टूच्या खाली इक्वल टू लिहितोय. आता इथे पहा सबट्रॅक्शन करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडनी. 1 इंटू 1 1 मिळतील, मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा अपॉन कॉस थिटा. पहा आता नेक्स्ट स्टेप पहा. हे ब्रॅकेट मध्ये आहे तसं ठेवतो मी. नेक्स्ट स्टेप आता इथे आपल्याला प्लस करायचे आहेत. प्लस कसे होतील बघा. इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करूया. डिनॉमिनेटर इक्वल नाहीत म्हणून. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. लक्षात घ्या साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा आहेत तसे येतील. साइन थिटा इंटू कॉस थिटा ब्रॅकेट कंप्लीट. तर आता इथे आपल्याला रिजन काय लिहिणार आहे तर रिजन लिहायची गरज नाही. इथे आपण सबट्रॅक्शन आणि इथे ऍडिशन केलेली आहे ब्रॅकेट मध्ये. ओके. आता मात्र इथे पहा 1 - कॉस स्क्वेअर थिटा मीन्स साइन स्क्वेअर थिटा. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ओके. आणि अपॉन कॉस थिटा. तर इथे आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 and therefore 1 - cos square theta 1 - cos square theta is equal to sin square theta. तर ही इथे व्हॅल्यू ठेवलेली आहे लक्षात ठेवा. ओके. तर हे आपल्याला इथे ब्रॅकेट मध्ये लिहिता येईल. आता नेक्स्ट पहा. आता इथे याला इंटू आहे
आता हे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा हे सेपरेट सेपरेट करायचे. म्हणजे तुमच्या लक्षात येते का पहा. तर हे घेताना आपल्याला इथे किंवा इथे पहा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे इथे व्हॅल्यू आहे पहा ही 1 आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तोच फॉर्म्युला यूज केलेला आहे. 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा आहे तसे लिहितो मी ते. साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके. आता नेक्स्ट स्टेप पहा. तर आता इथे याच्यातले एक साइन थिटा आणि इथले एक साइन थिटा कॅन्सल होईल. हे पहा याच्यातले एक साइन थिटा आणि याच्यातले एक साइन थिटा कॅन्सल होतील. म्हणजे वरती फक्त एकच साइन थिटा राहील. ओनली वन साइन थिटा राहील. साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे तसे राहतील. कॉस थिटा इंटू आता याच्यातले हे साइन थिटा गेलेलं आहे आणि याच्यातले एक गेलेलं आहे. त्यामुळे 1 अपॉन कॉस थिटा राहिले इथे. 1 अपॉन कॉस थिटा राहिली. 1 अपॉन कॉस थिटा राहिलेले आहे. ओके. आता नेक्स्ट पहा. आता आपल्याला पुन्हा माहिती आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा आणि इंटू 1 अपॉन कॉस थिटा मीन्स सेक थिटा. तर या व्हॅल्यू आपल्याला इथे लिहायच्या आहेत रिजन मध्ये. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा आणि दुसरी 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. तर हे आपल्याला इथे रिजन मध्ये लिहिता येईल. ओके. तर या पद्धतीने आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. तर इथे पाहिलं तर आपल्याला RHS मिळालेली आहे. इथे आपल्याला RHS मिळालेली आहे. Therefore LHS is equal to RHS आणि लास्टला LHS आणि RHS लिहून म्हणजेच वरच्या बॉक्स मध्ये जे स्टेटमेंट आहे ते पुन्हा आपल्याला लिहायचं आहे. ओके. हा